नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आणि पुन्हा एकदा तुमच्या कृषी एक्झाम अड्डा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहोत। आपण जो मागचा व्हिडिओ बघितला होता, मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आपल्याला रेफरन्स बुक लागत होते ते रेफरन्स बुक आपण डिटेल बघितले आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही आतापर्यंत आयोगाने ॲग्री एमपीएससी पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर त्याचं अनालिसिस करायचं आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्याच्या अशा कमेंट्स आल्या की सर पेपरचा अनालिसिस करून द्या, म्हणजे कोणत्या टॉपिकला आपल्याला किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे याचा अनालिसिस गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यापैकी बरेच जण काही नवीन असाल, त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा। बेल आयकॉन याच्यासाठी करायचं आहे आपल्याला की माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटेल। तर आता आज जे आपल्याला बघायचं आहे, आज बघायचं आपल्या पेपरचा अनालिसिस। मी ज्यावेळेस तुम्हाला पेपरचा सिलेबस सांगितला होता एका व्हिडिओमध्ये, त्यावेळेस त्या पेपरच्या सिलेबसमध्ये मी दोन सांगितलं पार्ट केले होते सिलेबसचे, एक ओल्ड सिलेबस आणि एक न्यू सिलेबस। आता ओल्ड सिलेबस जे होता तर हा ओल्ड सिलेबस मध्ये आपल्याला त्यावेळेस 200 प्रश्न असायचे आणि त्याला 200 मार्क असायचे। पण ज्यावेळेस 2016 पासून जो पहिला पेपर झालेला आहे तो न्यू सिलेबस नुसार याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न आणि 200 मार्क असा आपला न्यू सिलेबस होता। आणि आपण जे काही पेपरचा अनालिसिस करणार आहे तर हे पेपरचा अनालिसिस आपल्याला न्यू सिलेबसवर करायचं आहे। कारण न्यू सिलेबसचे आतापर्यंत 3 पेपर आयोगाने घेतले। 2016 मध्ये एक पेपर झाला होता, 2017 ला एक पेपर झाला आणि 2018 ला एक पेपर झाला। आता तुमच्या माहितीसाठी 2007, 2011 आणि 2012 याचेही आपल्याकडे पेपर्स अवेलेबल आहेत ओल्ड सिलेबसचे। पण विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने प्रश्न विचारण्याचा त्याचा दर्जा बदललेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला जर प्रश्न बघायचे असतील तर ह्या ज्या काय आपल्याकडे 3 प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत याचा अनालिसिस करणं आपल्याला गरजेचं आहे। तर त्यामुळे आपण 2007, 11 आणि 12 याचे या पेपरवर डिस्कस न करता आपण 2016, 17 आणि 18, कारण 2011, 12 मध्ये आणि 2007 मध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या या प्रश्नपत्रिका वन लाइनर होत्या, म्हणजे त्यावेळेचं एमपीएससीचं स्वरूप हे वेगळं होतं आणि आताचं स्वरूप एमपीएससीचं प्रश्न विचारण्याचं हे वेगळं आहे। म्हणजे आता आकलात्मक प्रश्न विचारण्यात येत अप्लाइड प्रश्न विचारण्यात येत आहेत। त्याच्यामुळे ते क्वेश्चन्स बघून काही फायदा नाहीये। तुम्ही त्या प्रश्नपत्रिका आपण या बुकमध्ये दिलेल्या आहेत, पण जर अनालिसिस करायचं असेल आपल्याला खरंच तर आपल्याला 3 वर्षाचे जे 2016, 17 आणि 18 या 3 वर्षाचे जे पेपर आहेत याचा अनालिसिस करणं गरजेचं आहे। त्यामुळे चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू। सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे मराठी। आता मराठी हा याचे मार्क्स आपल्याला ठरलेले आहेत। याचे मार्क्स, याच्यावर क्वेश्चन्स असतात 15 आणि याला मार्क्स होतात 30। आता हे फिक्स येतं मराठीचे फिक्स, म्हणजे तुम्ही मराठी टॉपिक करत आहात, मी जी काही रेफरन्स बुक सांगितलं तुम्ही त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही हा टॉपिक करत आहात तर या टॉपिक मध्ये मराठी करत असताना मराठीचं आपण 2 कॅटेगरीमध्ये विभाजन करू शकतो। कोणत्या? एक व्याकरण आणि एक शब्दसंग्रह। याच्यातले प्रश्न किती सांगितले मी तुम्हाला? 15। म्हणजे याच्यावर कन्फर्म आपल्याला 15 प्रश्न आयोग विचारणार। आता हे 15 प्रश्न विचारणार तर या 15 प्रश्नामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह असे मी 2 कॅटेगरीमध्ये याला डिव्हिजन करतो, व्याकरण आणि शब्दसंग्रह। आता का? कारण हे 2 टॉपिक म्हणजे व्याकरणावर जवळपास जर आतापर्यंत आपण बघितलं तर व्याकरणावर 6 ते 7 प्रश्न असतात आणि 6 ते 7 प्रश्न जवळपास 7 ते 8 प्रश्न हे शब्दसंग्रहावर असतात तुमच्या। म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही ते व्याकरण वाचत आहात त्याच पद्धतीने तुम्हाला शब्दसंग्रहावर फोकस करावा लागेल। मग शब्दसंग्रह म्हणजे काय? मग शब्दसंग्रहामध्ये तुमचे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी हे जे काही त्यांनी दिलेले ते शब्दसंग्रह आपल्याला सगळं करावं लागेल। म्हणजे सोबत सोबत जर आपण व्याकरणचे 2 चॅप्टर वाचत असेल तर त्याच्यासोबत त्याच्या व्होकॅब्स आपल्याला वाचणं सुद्धा गरजेचे आहे। म्हणून याचा डिव्हायडेशन आपण व्याकरण आणि शब्दसंग्रह केले। याच्यावर किती प्रश्न असतात? टोटल 15 प्रश्न आणि 30 मार्क। सेकंड आपण जातो इंग्लिशकडे। इंग्लिशकडे सुद्धा आपण जर बघितलं, जे काही तुम्हाला रेफरन्स बुक सांगितलं कोणतेही एक त्याच्यातलं रेफरन्स बुक घ्यायचं। ते रेफरन्स बुक घेताना त्यावेळेसही सुद्धा आपल्याला याचे 2 पार्ट करता येतात, एक म्हणजे ग्रामर आणि एक म्हणजे व्होकॅब। आता ग्रामर आणि व्होकॅब, आता ग्रामर मध्ये ते आपल्याला माहितीच आहे, जे काही आर्टिकल्स असतील तुमचे, प्रोनाउन्स असतील, नाउन्स असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल,
डिग्र्या असतील, म्हणजे जे काही आपल्याला व्याकरण आहे तर या व्याकरणामध्ये जवळपास 6 ते 7 क्वेश्चन्स राहतील आणि व्होकॅब मध्ये 7 ते 8 क्वेश्चन्स. आलं लक्षात? म्हणून ज्यावेळेस आपण ग्रामरचे 2 चॅप्टर करू सोबत व्होकॅब झालीच पाहिजे. म्हणजे व्होकॅब हा कंटिन्यू चालणार आहे इथं, कारण व्होकॅब ही लिमिटेड नाहीये. बरेच रेफरन्स बुक तुम्ही व्होकॅब साठी रेफर करू शकता. त्याच्यामुळे व्होकॅब जेवढी जास्त आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला इथं मार्क्स आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण बऱ्याच वेळा ग्रामॅटिकल नाही आपल्याला काही गोष्टी समजल्या, पण आपण याच्यात व्होकॅब मध्ये ते मार्क कव्हर करू शकतो. आणि याचेही मार्क आपल्याला माहिती आहे, याचे मार्क असतात, याचे क्वेश्चन्स असतात 15 आणि याचे मार्क्स असतात 30. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीवर मी पहिलेही तुम्हाला सांगितलंय, चालू घडामोडी म्हणजे तुम्हाला रोजच यात चालू राहावं लागतं याच्यासाठी. आलं का लक्षात? कारण काय होते की हा टॉपिक असा आहे की हा डेली करावा लागेल. म्हणजे तुम्हाला 5 मार्कासाठी 6 मार्कासाठी, आता जर तुम्ही कंबाईन एक्झाम बघितली, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी असो किंवा तुमची राज्यसेवा असो, ह्या जर एक्झाम बघितल्या तर याच्या चालू घडामोडीचे वेटेज याच्यात जास्त असते, तरी तेवढेच आपल्याला बुक रेफर करावं लागते. चालू घडामोडी इथेही आपल्याला 5 ते 6 मार्काचं जवळपास विचारलेले, 4 ते 6, 5-6 मार्काचं विचारलेले, तर इथेही आपल्याला काय करावं लागेल, तेवढेच त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावं लागतील. मग सोबत आपल्याला चालू घडामोडी या टॉपिकवर जर बघितलं तर 2016 मध्ये चालू घडामोडीवर 5 प्रश्न त्यांनी विचारले होते, 2017 ला 6 प्रश्न विचारले होते आणि 2018 ला 4 प्रश्न विचारले होते. म्हणजे याचे जे क्वेश्चन्स आहेत ते फिक्स नाहीयेत, पण आपल्याला याच्यावरून एक माहित होते 4 ते 6 क्वेश्चन्स किंवा 4 ते 7 क्वेश्चन्स पर्यंत चालू घडामोडीचे क्वेश्चन्स राहू शकतात. याचे सुद्धा मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगितलेले, ते रेफरन्स बुक आपण वापरू शकता. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे ते राज्य घटना. आता भारतीय राज्य घटना आणि पंचायत राज, त्याच्यात पंचायत राजचा स्पेशल आपण उल्लेख केलेला आहे, तर कारण पंचायत राजवरही त्यांनी क्वेश्चन्स विचारले. तर भारतीय राज्य घटना आणि पंचायत राज याच्यासाठी मी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बुक सांगितलं होतं. प्लस जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला लवटे सरांचं बुक सुद्धा रेफर करू शकता. आता बघा, भारतीय राज्य घटना याच्यावर 2016 मध्ये 5 प्रश्न विचारले होते, 2017 मध्ये 4 क्वेश्चन विचारले होते आणि 2018 मध्ये 5 क्वेश्चन विचारले. म्हणजे जे काही तुम्हाला ॲन ॲव्हरेज आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असं सपोज पकडायचं की भारतीय राज्य घटनेमध्ये जवळपास 5 क्वेश्चन्स येतात. म्हणजे आपल्याला कोणत्या टॉपिकला याच्यात फोकस करायचे, फोकसिंग टॉपिक हे आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बघू भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल. आता याच्यात भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल दिले, पण यांनी फोकसिंग आपल्याला सिलेबस मध्ये सांगितलंय की जे काही स्पेशल रेफरन्स दिलाय त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल. आणि आतापर्यंत जर आपण बघितले तर महाराष्ट्राच्या भूगोलवर बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जर आयोग 7 प्रश्न विचारत असेल तर त्याच्यातले 5 प्रश्न तरी 4 ते 5 प्रश्न तरी महाराष्ट्राच्या भूगोलवर असतील. आता महाराष्ट्राच्या भूगोल आणि भारताचा भूगोल यामध्ये कंबाईन जर बघितलं तर 2016 मध्ये जवळपास आपल्याला 7 प्रश्न विचारले होते, 2017 मध्ये 5 प्रश्न विचारले होते आणि 2018 मध्ये आपल्याला 7 प्रश्न विचारले होते. म्हणजे याचाही आपण जर ॲव्हरेज काढला तर आपल्याला 6 क्वेश्चन जवळपास याच्यावर फिक्स आहेत. भूगोलवर आपल्याला जवळपास 5 ते 6 क्वेश्चन्स असतात. आता सोबत आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास तर याचे तुम्हाला रेफरन्स बुक सांगितले होते मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आता याच्यात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा आणि भारताचा. आता मी काय करत आहे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधारक असे तिन्ही टॉपिक एकत्र सांगत आहोत. आलं लक्षात? महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास आणि समाज सुधारक, कारण हे एकूण एकाशी निगडित आहेत. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा इतिहास करत असाल तर त्याच्यात ते समाज सुधारक इन्क्लूड आहेत. भारताचा इतिहास करतात तरी सुद्धा त्याच्यात काही समाज सुधारक बुक्स मध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे तिन्ही टॉपिक आपल्याला एकत्र जर बघितले तर 2016 मध्ये जवळपास याच्यावर 8 क्वेश्चन्स होते, 8 ते 9 क्वेश्चन्स होते. 2017 मध्ये जवळपास याच्यावर 9 क्वेश्चन्स होते आणि 2018 मध्ये जवळपास याच्यावर 10 क्वेश्चन, 9 ते 10 क्वेश्चन्स. एखादा 2 क्वेश्चन्स इकडे तिकडे होऊ शकतो. म्हणजे याच्यावर किती होते? 9 ते 10 क्वेश्चन. म्हणजे आपल्याला इतिहास या टॉपिकवर जर बघितलं तर आपल्याला ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं तर आपल्याला जवळपास याच्यावर 8 ते 10 क्वेश्चन्स असू शकतात. 8 ते 10 क्वेश्चन्स. पण इतिहास जे सांगत आहे तुम्हाला तर या इतिहासामध्ये 3 टॉपिक महत्वाचे सांगितले मी. कोणता? महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास प्लस कोणता तुमचा समाज सुधारक. या तिन्ही टॉपिक सांगत आहे.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि मार्क्स देणारा जो टॉपिक आहे तर तो म्हणजे तुमचा इकॉनॉमिक्स. कोणता आहे? तुमचा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये जर बघितलं आपण 2016, 17, 18 तर याच्यात ऑन एन ॲव्हरेज जर या तिन्ही याचं काढलं तर याच्यात जवळपास आपल्याला 10 ते 12 क्वेश्चन्स याच्यावर राहतात. आता काही टॉपिक सपोज आता भारतीय अर्थव्यवस्था मधलं एक पॉप्युलेशन याच्यातही दिलेलं आहे, लोकसंख्या. तसेच पॉप्युलेशन हा टॉपिक कशात दिलेला आहे? भूगोलमध्ये सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा टॉपिक कंबाईनली किंवा कोणत्या एक जर कन्सिडर केले तर आपल्याला जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेवर विचारण्यात येतात. त्यानंतर आपल्याला जर बघितलं आपण नेक्स्ट टॉपिक येतो म्हणजे आपला कम्प्युटर्स. मी पहिले तुम्हाला ज्यावेळेस रेफरन्स बुकची लिस्ट दिली होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटर हा विषय स्पेशली मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगितलं कारण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रेफर करा ते बुक, म्हणून मी तुम्हाला रेफरन्स बुक दिलं. पण मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की याच्यासाठी काय असं स्पेशल तुम्ही वापरू नका कारण याचे वेटेज बघा काय. 2016 मध्ये याच्यावर 2 क्वेश्चन्स आले होते कम्प्युटरवर, 2017 मध्ये 2 प्रश्न आले होते आणि 2018 मध्येही 2 प्रश्न आले होते. आता 2 प्रश्नासाठी आपल्याला अभिजित बोबडे सरांचं जे काही एक मोठं बुक आहे, कारण आम्ही PSI STM असो त्यावेळेस ते बुक रेफर केलं जाते, तर ते बुक जे आहे तर ते बुक आपल्याला खरंच त्या बुकला 8 दिवस किंवा 10 दिवस आपल्याला त्याच्यात घालून आपल्याला 2 प्रश्न घ्यायचे आहेत का मग इकडल्या जे ज्याला वेटेज जास्त आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचं हे तुम्ही डिसाईड करू शकता. पण माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होते हे जे 2 प्रश्न आहेत हे ऍज इट इज त्या पुस्तकातलेच येतील असं नाहीये. हे प्रश्न कम्प्युटरचे तुम्हाला करंट वरलेही असू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस करंट करतात तर त्याच्याशीच निगडीत तुम्हाला इकडले हे प्रश्न कव्हर होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला याच्यातला एकही प्रश्न आला तरी तुम्हाला या करंटच्या बेसिसवर तरी तुम्हाला खूप महत्वाचा येते. आणि सोबत सांगितलंय की PSI STI चे जे काही मेन्सचे पेपर आहे ज्याच्यात कम्प्युटर हा विषय होता तर त्याची प्रश्नपत्रिका बघून घेता एका दिवसात त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं होतात कम्प्युटरच्या विथ स्पष्टीकरण. त्याच्यामुळे हा टॉपिक कम्प्युटर करताना त्याचं वेटेज काय दिलेलं आहे याच्यावर फोकसिंग करा. ओके, देन नेक्स्ट आपण बघूया पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्याला पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा टॉपिक जो आहे हा टॉपिक सुद्धा मी याला एकत्र केलेला आहे. आता पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यावर 2016 ला प्रश्न आले होते 3, 2017 ला आले होते जवळपास 5 ते 6 आणि 2018 ला आले होते 4 प्रश्न. आणि याला तुम्हाला फोकसिंग करणं गरजेचं आहे कारण मी पहिले सांगितले एका मार्काने आपला रिझल्ट जाऊ शकतो, एका मार्काने काही 0.50 नाही रिझल्ट जाऊ शकतो. त्याच्यामुळे याला सिरियसली घ्यायचंय कारण याला जे करायचं आहे ना कारण 2000 त्यांनी सांगितलं की 2017 ला 6 प्रश्न विचारले तर 2020 मध्ये जर एक्झाम झाली आपली तर त्यांनी त्याच्यावर 5-6 क्वेश्चन्स विचारावं. याच्यात त्यांनी म्हणजे डिफाईन सांगितलं नाही, आपल्याला सिलेबस दिला तसं सांगितलं नाहीये की आम्ही पर्यावरणावर 7च क्वेश्चन विचारेल, आम्ही पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर 4च प्रश्न विचारेल, आम्ही कम्प्युटरवर फक्त 2च प्रश्न विचारेल. पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही पण आपण एक अवरेज काढू शकतो कारण त्या सब्जेक्टला त्या याच्यात किती वेटेज आहे असं अवरेज काढून आपण जर अभ्यास केला तर कमी दिवसात आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास कव्हर करता येईल. आता नेक्स्ट बघायचंय कृषी. कृषी घटक तर आपल्याला माहिती आहे. कृषी घटक मध्ये त्यांनी सब घटक दिले जवळपास 6. किती घटक दिलेले आहेत? जवळपास 6. आणि याचे जे प्रश्न येतात तर याचा डेफिनेटली प्रश्न येतो 2016 मध्ये 25, 2017 मध्ये 25 आणि 2018 मध्ये 25. म्हणजे डेफिनेट जे प्रश्न सांगितले येतात तर डेफिनेट प्रश्न सांगितलेले आहेत 15 क्वेश्चन्स मराठी, 15 क्वेश्चन्स इंग्लिश आणि 25 क्वेश्चन्स तुमचे ऍग्रिकल्चर. म्हणजे हे जे क्वेश्चन सांगितले आता ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन सांगितले तर 25. आता या ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा त्यांनी जर 2016, 17, 18 आपण बघितलं त्याच्यात ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स दिला. आता ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स वर 2016, 17 ला प्रश्नच नव्हता, 2018 ला 1 का 2 प्रश्न होता. म्हणजे आपल्याला तो टॉपिक कुठं कव्हर होत आहे? तुमचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कव्हर होत आहे. पण त्यांनी जे काही लँड युटिलायझेशन आणि इरिगेशन सोर्सेस वगैरे यांना प्रश्न विचारले जवळपास 5-5, 6 आणि अॅनिमल हजबंडरीला जवळपास 6 प्रश्न त्यांनी विचारले. याच्यातला जे कृषी घटक येत आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचं डिटेल बघणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय या पेपरचा अनालिसिस याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आहे किंवा याच्यासाठी माहिती सांगितलंय की कोणत्या गोष्टीला आपल्याला फोकसिंग करायचंय, कोणत्या गोष्टीला काय करायचंय आपल्याला फोकसिंग करायचंय. आता जर आपल्याला आपला कट ऑफ जर आपण बघितला, कट ऑफ
कट ऑफ सुद्धा हा तुम्हाला मी तर सांगत नाही की कट ऑफ किती येईल त्याचा, कारण जो काही कट ऑफ असते हा सर्वस्वी कट ऑफ तुमचा आयोगाच्या जागा किती निघतात याच्यावर डिपेंड असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आयोगाने पेपर कसा सेट केला त्याच्यावर सुद्धा हा कट ऑफ डिपेंड असते. दोन गोष्टीवर हा कट ऑफ डिपेंड असते. कोणत्याही एक्झामचा कट ऑफ हा दोन गोष्टीवर डिपेंड असते. एक, तुमच्या व्हॅकन्सी किती येतं, आणि दोन, आयोगाचा पेपर कसा आहे. जर आयोगाचा पेपर जर टफ असेल, म्हणजे जो चांगला एक विद्यार्थी आहे ज्याने चांगला अभ्यास केला आणि त्याला असं फील होत असेल की नाही यावेळेचा पेपर थोडा टफ होता, तर कट ऑफ थोडा 2-3 मार्कानं, जो काही ॲव्हरेज सध्या कट ऑफ चालू येतं तर त्याच्या 2-3 मार्कानं कमी लागू शकतो. आता 2018चीच गोष्ट घ्या ना. 2018 मध्ये जे काही त्यांनी व्हॅकन्सी दिल्या होत्या, जवळपास 59-69 काहीतरी व्हॅकन्सी त्यांनी दिल्या होत्या. तर या व्हॅकन्सी मध्ये जर त्याच व्हॅकन्सी असत्या तर त्याचा कट ऑफ 45च्या अबो लागला असता. किती? 45च्या अबो लागला असता. पण ज्यावेळेस नंतर व्हॅकन्सी वाढून आल्या, जवळपास 400च्या जवळपास 399च्या जवळपास काहीतरी व्हॅकन्सी झाला, तर कट ऑफ किती खाली गेला. म्हणून हा कट ऑफ किती, आता बऱ्याच जणांनी कमेंट मध्ये केले की सर त्याचा कट ऑफ किती असतात. तुम्हाला सांगतो की कोणत्याही एक्झाम मध्ये जर आपल्याला मेन साठी जर अपियर व्हायचा असेल तर आपला कट ऑफ हा कोणत्याही एक्झामचा 50% कट ऑफ हा एक आपल्याला सेफ झोन मध्ये असू शकते. 50 किंवा 50% अबो हा कट ऑफ सेफ झोन मध्ये असू शकतो. कोणत्या झोन मध्ये? सेफ झोन मध्ये. जर पीएसआय वगैरे जर बघितले तर याचे कट ऑफ आणि याच्या जागानुसार बघितला तर त्याचे कट ऑफ येतात जे जवळपास 43 पासून ते 47च्या दरम्यान. पण तेच जर एसटीआयच्या 89, 60, 50 जागा असतात, तो कट ऑफ जाते 52 ते 55 दरम्यान. म्हणजे हे कट ऑफ सर्वच, कारण जागा कमी येतं. आलं का लक्षात? म्हणून आपण 50% झोन जर क्रॉस केली तर आपण सेफ झोन मध्ये. पण ही क्रॉस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाच्या ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आपण पेपर देतो त्याच्यानंतर आयोगाच्या त्याच्यात 3 ते 4 क्वेश्चन डेफिनेटली कॅन्सल होण्याचे, काही आन्सर चेंज होण्याचे हे असतात, म्हणजे असतातच. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी गृहीत धरून आपण त्या झोन मध्ये आहो का, सेफ झोन मध्ये आहो का. कारण सेफ झोन याच्यासाठी की आपल्याला आपली मेनची तयारी करण्यासाठी जास्त वेळ भेटतो. त्याच्यामुळं आपल्याला आपला सेफ झोन असेल तो 50% कट ऑफ पकडून चालायचा. कोणत्याही एक्झामचा 50%चा कट ऑफ आपण पकडून चालायचा आहे. त्याच्या समोर आपला कट ऑफ कसा राहील या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये आजचं जे काही आपण अनालिसिस केलंय याच्यामध्ये सगळ्यात मार्क देणारा जर तुम्हाला टॉपिक असेल तर तुम्हाला मार्क देणारा तुमचा मराठी, इंग्लिश सुद्धा. आता मार्क देणारा म्हणजे ज्याचं इंग्लिशवर चांगली कमांड आहे, ज्याला माहिती आहे की आपल्याला इंग्लिशला मार्क येऊ शकतात. कारण इंग्लिशला तुम्ही इथं 2-3 मार्क ऑन एन ॲव्हरेज जर सगळ्यांना जवळपास 8 ते 9 मार्क येत असतील आणि तुम्ही तिथं 12 किंवा 13 मार्क घेत असाल तर ते तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. आलं लक्षात? म्हणून हा इथेही तुम्ही फोकसिंग करायला पाहिजे. सोबत तुमचा आहे इतिहास सुद्धा तुम्हाला मार्क देणार आहे. इथेही तुम्हाला बरेच मार्क कव्हर होऊ शकतात. भारतीय अर्थव्यवस्था, त्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे खूपच कन्फ्युज आहे की बा हे म्हणजे मार्क देणार, पण मला तर वाटतं की हा मार्क देणारा सब्जेक्ट आहे. तुम्ही जर याला चांगलं केलं ना ते मार्क देणार आहे. बऱ्याच जणांचा वीक पॉईंट असतो तर आपण स्ट्रॉंग पॉईंट बनवायचा. आलं लक्षात? भारतीय अर्थव्यवस्था जर व्यवस्थित वाचले, पेपर अनालिसिस केलं ना तर नक्कीच हा आपल्याला मार्क देणारा सब्जेक्ट आहे. ऍग्रीमध्ये याच्यात ऑन एन ॲव्हरेज स्टुडंट किती असतात ऍग्रीमध्ये जवळपास जर बघितलं आपण 17 ते 19 ची रेंज चालते. 17 ते 19 ची रेंज चालते. ज्यांना ऍग्रीकल्चर चांगलं वगैरे असलं तर 17 ते 19च्या रेंज मध्ये चालते. म्हणजे जर आपण असे जर याच्यातले 50% काढले तर आपला कट ऑफ हा तेवढा जाईल. त्याच्यामुळे आता आपला जो नेक्स्ट व्हिडिओ राहील हे आपण ऍग्रीकल्चरच्या कोणकोणत्या गोष्टीवर आपण फोकसिंग केलंय, म्हणजे ऍग्रीकल्चरचे जे काही आपले टॉपिक येतं या टॉपिक मध्ये कोणते सब टॉपिक येतं याच्यावर आपल्याला फोकसिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे हा नेक्स्ट व्हिडिओ ज्या काही तुम्हाला याच्यावर सध्याच्या काही गोष्टीवर तुमच्या काही शंका असतील ना तर त्याच्यासाठी मला कमेंट नक्की करा. आणि त्यासोबत कमेंट करण्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण शेअर याच्यासाठी की बऱ्याच जणांना या गोष्टीचा ह्यो काही आपण जो वेळ आहे तो वेळ देत होता याच्या बऱ्याच आपल्या